आम्ही सर्व युनायटेड इंडिया ऑफिसर्सचे पदाधिकारी आणि सदस्य आले आहेत. मी शैलेश गुरे, रिजनल सेक्रेटरी आणि वेस्टर्न झोन रिप्रेझेंटेटिव्ह युनायटेड इंडिया ऑफिसर असोसिएशनचा. आमचे प्रेसिडेंट रिजनल प्रेसिडेंट श्री स्वप्नील मोरे सर, मार्गदर्शक मंडळाचे श्री प्रदीप अवचट सर, मॅडम प्रेरणा गोलकर आमचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, संजय शिवनकर सर आमचे व्हाईस प्रेसिडेंट, अश्विनी जांभूळकर मॅम आमचे जॉईंट सेक्रेटरी. ही भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी आहे. जनरल इन्शुरन्स सेक्टरमध्ये मागच्या 1972 पासून आमची कंपनी नॅशनलाइज झाली. त्यानंतर भारतात 4 कंपन्या जे पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स मध्ये काम करत आहेत. त्यापैकी एक युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आहे. आमचं हेड ऑफिस चेन्नईला आहे. असे महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाचे 4 झोन वाईज त्यांनी डिसाईड केले होते. तर एक मुंबईला न्यू इंडिया, दिल्लीला ओरिएंटल इन्शुरन्स आणि कोलकाताला नॅशनल आणि आमचं हेड ऑफिस चेन्नईला असल्यामुळे युनायटेड इंडिया आमचं चेन्नईला आहे. ऑफिसर असोसिएशन बद्दल सांगायचं झालं तर 1988 ला आमची स्थापना झाली. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आमचे तुमचे सेंट्रल जनरल काउन्सिल म्हणजे केंद्रीय परिषदची बैठक होत असते. आधीचे काही वर्ष फक्त चेन्नईत व्हायची मीटिंग. 2002 ला आपल्या नागपुरात एक मीटिंग झाली होती पहिल्यांदा आणि त्यानंतर आज जवळपास 23-24 वर्षानंतर नागपूरला हा मान मिळाला आहे. 47वी आमची ही केंद्रीय परिषद बैठक आम्ही 23 येथे आयोजित केलेली आहे. 28 फेब्रुवारी 2026 आणि 1 मार्च 2026 या दिवशी आमची 2 दिवस परिषद चालू आहे आणि याचं आयोजन आम्ही केलं आहे ऑलिव्ह रिसॉर्ट अँड विलास पेज या ठिकाणी इथे. या बैठकीसाठी भारतातून आमचे जे 28 रिजनल ऑफिसेस आहेत आणि 1200 जवळपास बिझनेस ऑफिसेस आहेत. इथून सिलेक्टिव्ह आमचे प्रतिनिधी येणार आहेत. सर्व ऑफिसर असोसिएशनचे मेंबर्स आहेत. यामध्ये आमचे प्रमुख अतिथी हे युनायटेड इंडिया कंपनी इन्शुरन्स लिमिटेड याचे जे जॉईंट सीएमडी होते ते आता रिटायर्ड झालेले आहेत. KG विजय श्रीनिवास ते येणार आहेत आणि ते आमच्या ऑफिसर असोसिएशनचे फाउंडिंग अध्यक्ष पण होते आणि प्रेसिडेंट पण तेव्हापासून कंटिन्यू होते. त्यानंतर कार्यक्रमांचा मी रेखारूप सांगतो की इथे जवळपास 300हून अधिक आपल्याकडे भारतातून विविध ठिकाणाहून आपले प्रतिनिधी येणार आहेत. सर्व ऑफिसर असोसिएशनचं राहणार आहे आणि मेन फोकस जो आमचा या परिषदेचा आहे की इन्शुरन्स सेक्टरमध्ये आता काय चालू आहे. IRDA ही रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट संस्था जी आहे यांचे नवीन रूल्स रेग्युलेशन त्यामुळे पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्सला काय फायदा होत आहे काय तोटा होत आहे याचा सर्व आकलन या विषयावर सविस्तर चर्चा आणि इंडस्ट्रीमध्ये विमा उद्योगात जनरल इन्शुरन्स विमा उद्योगात जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी पण इथे येणार आहेत. ते आपले मनोगत व्यक्त करतील. काय करंट ट्रेंड सुरू आहे, काय फ्युचर राहील आपल्या जनरल इन्शुरन्सचा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार. आणि ही जी परिषद आहे केंद्रीय परिषद यासाठी आमची पूर्ण अहोरात्र मेहनत करत आहे. त्यामध्ये बाहेरून आमचे काही प्रतिनिधी आहेत. अमित सोनसरे, गणेश कदम ते आम्हाला ऑनलाईन ज्या पद्धतीने त्यांना मदत करू शकतो आम्हाला ते करत आहे. त्या सर्वांचं आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर दिवस आमची आहे परिषद ऑलिव्ह रिसॉर्ट अँड विलास पेज थिएटर पॉइंट असल्यामुळे आणि एक व्याघ्र प्रकल्प आणि भारतभर असं आकर्षक आहे आणि सेंटर ऑफ इंडिया असल्यामुळे सर्वांचं अट्रॅक्शन टायगर आहे जंगल सफारी आणि यामुळे आपल्या या रिजनला आर्थिक प्रोत्साहन पण मिळतो. त्याचा एक उद्देश श्रीनिवास ते युनायटेड इंडिया कंपनी लिमिटेडचे CMD होते संयुक्त प्रभारमध्ये आणि ऑर्गनायझेशनचे फाउंडर प्रेसिडेंट. इस बैठक में कितने लोग कहाँ इंडिया है तो दिल्ली, श्रीनगर